प्रवीण दरेकर उत्तर महोदय, या ठिकाणी उत्तरामध्ये आपण 1 व 2 एक खरे नाही सांगितलं आणि आता मंत्री महोदयांनी सांगितलं की होय डेब्रिज कॉन्क्रिटीकरण पडलं, हे खरं आहे. आताच चांगलं रेकॉर्ड काढून होते त्यांच्या होतेत ना होते. नाही सभापती महोदय, त्याच्यामुळे खरं काय आहे, उत्तर आलं ते खरं आहे की आता आपण सांगितलं ते खरं आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय, आपण हेही कबूल केलं की FIR अतिक्रमण करणाऱ्या विरोधात किंवा डेब्रिज टाकणाऱ्या कॉन्क्रीट करणाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी केलेलं आहे, हेही आपण सांगितलेलं आहे. 400 की 500 अतिक्रमणं झाली होती, ती पाडलेत, हेही आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचा अर्थ अतिक्रमण झालं होतं आणि आजही सभापती महोदय त्या ठिकाणी झोपडपट्ट्या बांधण्याचं काम खुलेआम चालू आहे, माझा आरोप आहे. तुम्ही सांगा या ठिकाणी मला मंत्री महोदय, त्या ठिकाणी एकही झोपडं तुम्ही अतिक्रमण पाडल्यानंतर उभं राहिलं नाही असं मला सांगा, किंवा तुम्ही आज या ठिकाणी सांगा झोपडी उभी राहिलेत नाही राहिलेत, त्याचं उत्तर मला त्या ठिकाणी पाहिजे. आणि सभापती महोदय, या आरेच्या जागेमध्ये बॉर्डरवर त्या ठिकाणी भरणे करणं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर झोपड्या बांधणं, हा काही लोकांना हाताशी धरून BMCची यंत्रणा, तुमची आरेची यंत्रणा आणि पोलीस प्रशासन असं हातात हात घालून त्या ठिकाणी त्या झोपड्या बांधल्या जातात, अतिक्रमण केलं जातं. हे 2-4 वर्ष नाही, हे 15-20 वर्ष सुरू आहे. या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचं अतिक्रमण तिथे आता आहे की नाही, हे याचं उत्तर मला त्या ठिकाणी पाहिजे. आणि त्या अतिक्रमणाला जबाबदार असणारे अधिकारी यंत्रणा कोण आहेत, त्यांच्यावर आपण काय कारवाई त्या ठिकाणी करणार आहात. कारण हे तर तुम्हीच सांगितलं अतिक्रमणं पाडलेत, याचा अर्थ अतिक्रमणं 400-500 अतिक्रमणं होईपर्यंत का झोपा काढत होते का सगळे? तुमच्या अधिकारी आरेच्या झोपा काढत होते. BMCची यंत्रणा सांगणार ती आरेची जागा आहे. त्या ठिकाणच्या तुमच्या या सगळ्या व्यवस्था, पोलीस प्रशासन, कुठे एखाद्या गरीबाच्या घरी जर हाईट वाढवायची असेल तर त्या ठिकाणी वाळू सिमेंट पडलं तर तुमचा कायदा दाखवता, नोटिसा पाठवता, त्यांना छळता. आणि जे भूमाफिया आहे, झोपडपट्टी माफिया, त्यांना खुलेआम तुम्ही या ठिकाणी मुंबईसारख्या शहरात बांधायला देता. तर तुम्ही या ठिकाणी मला या अतिक्रमण ज्यांनी केलंय त्या संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई त्या ठिकाणी करणार? FIR झालाय, तुम्ही सांगाल पोलिसांची भूमिका आहे. तुम्ही त्या ठिकाणी या सभागृहाच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री आपण पण या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांविरोधी FIR दाखल केलेला आहे, मग अटक का करत नाही? FIR कागदावरच तुम्ही करणार का? तर त्यांना अटक करावं, ही दुसरी मागणी त्या ठिकाणी आहे. आणि यापुढे एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची आपण त्या ठिकाणी हमी देणार का? अशा प्रकारचे 3 स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना आपल्या मार्फत आहेत. आणि पुन्हा कॉन्क्रिटीकरण, वृक्षतोड किंवा डेब्रिजची भरणी वगैरे होणार नाही. कारण सभापतीमध्ये स्टाईल आहे, भरणी टाकायला पण पैसे मिळतात, भरणी उचलली की ती टाकायचे पैसे मिळतात, ती भरणी लेवल झाली की तिथे झोपड्या बांधायच्या. ही एक मुंबईत स्टाईल झाली अनधिकृत बांधकामांची. आणि या शासकीय जागाच तिकडे बघतात, आरेची जागा असेल, वनची जागा असेल, BMCची जागा असेल, मँग्रोव्ज असतील. आज आमच्या दहिसरच्या बोरिवलीच्या परिसरात मँग्रोव्ज बुजवून त्या ठिकाणी खुल्या हजारोच्या झोपड्या बनतात. काय यांना निर्बंध सभापतीमध्ये आहेत की नाही सभापतीमध्ये? आणि आरे, वन, नॅशनल पार्क हे संरक्षित क्षेत्र आहेत सगळी. आरेला सुद्धा त्या ठिकाणी अतिशय सेन्सिटिव्ह असा विभाग आहे. तर या संदर्भात माझ्या 3 प्रश्नांना माननीय मंत्री महोदय उत्तर द्यावं. आणि सभापती महोदय, गृहराज्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ज्या संबंधित लोकांवर FIR, कारण इथे दोघंही आहात, मंत्री महोदय मगाशी बोलताना म्हणाले आमचं FIR करायचं काम झालं, पोलीस खात्याचा प्रश्न आहे. शेवटी आम्ही सरकार म्हणून भाई उत्तर मागतो, त्याच्यामुळे त्या खात्याचं आहे ह्या खात्याचं आहे नाही, मंत्री उत्तर देतात ते सरकार म्हणून असतं. त्याच्यामुळे 3ही गोष्टींची मला उत्तरं हवीत. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, या ठिकाणी मी सांगितलं की त्या भागामध्ये अनेक वर्षापासून